बातमी पुण्यातून. पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालचा जामीन अर्ज हा पुन्हा फेटाळलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे. विशाल अग्रवाल याला मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिलाय. विशाल अग्रवाल गेल्या 17 महिन्यांपासून तुरुंगात आहे. राजे तावरेचा सुद्धा जामीन अर्ज फेटाळलेला आहे. 19 मे 2024 मध्ये पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव पोर्शे कारनं 2 जणांचा जीव घेतला होता. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत. रोहन, मुंबई उच्च न्यायालयानं हा मोठा दणका दिलाय. जगदीश, अगदी बरोबर आहे. खरं तर मागील 19 महिन्यांपासून या सगळ्या पोर्शे अपघात प्रकरणामधला आरोपी असणारा विशाल अग्रवाल, जो की अल्पवयीन आरोपी असणाऱ्याचा पिता होता, त्यांनी रक्ताचे नमुने जे आहेत ते फेरफार करून ससून रुग्णालयातून बदलल्याचा आरोप त्यांच्यावरती केलेला होता आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी त्यांना जी आहे ती सुनावलेली पाहायला मिळते. हे सगळं प्रकरण प्रलंबित जरी असलं तरी देखील अजून 19 महिन्यापासून हा सगळा जामीन जो आहे तो वारंवार फेटाळलेला पाहायला मिळतोय. आज मोठ्या आशेने जे आहे ते हायकोर्टामध्ये अशा प्रकारची याचिका जी आहे ती केलेली होती आणि या प्रकरणामध्ये इतके दिवस जर आहे तो आरोपीला तुरुंगामध्ये ठेवता येत नाही अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो वकिलांच्या माध्यमातून केलेला होता. तरी देखील उच्च न्यायालयाने जो आहे तो यांचा जामीन अर्ज फेटाळलेला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर तत्कालीन सुप्रिंटेंडंट ससून रुग्णालयातले जे की अधीक्षक आहेत अजय तावरे, त्यांचा देखील जामीन अर्ज जो आहे तो कोर्टाने फेटाळलेला पाहायला मिळतोय. कारण विशाल अग्रवाल आणि अजय तावरे या दोघांनी मिळून या अल्पवयीन तरुणांचे रक्ताचे नमुने जे आहेत त्याच्यामध्ये फेरफार केलेला होता, त्याच्यामध्ये बदल केलेला होता आणि न्यायालयाची फसवणूक किंवा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे आहेत ते त्यांच्यावरती पुणे पोलिसांनी दाखल केलेले होते आणि या सगळ्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने यांचा जामीन अर्ज जो आहे तो आजच्या घडीला फेटाळलेला आपल्याला पाहायला मिळतो. रोहन, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.